तर मामाला नंबर देऊन अनेक वर्षांपासून कचऱ्याची अतिशय कमी होत नाही आणि त्यामुळे अशा घटना घडते. कोण जबाबदार वाटते तुम्हाला या सगळ्या या सगळ्या घटनेला पर्यावरण विभागाचे जे मुख्य आहेत संजय कुलकर्णी हे जबाबदार आहेत. त्यांच्यावरती बडतर्फी बरोबर जर कोणी मृत घोषित झाले तर मनुष्यवधाचा सुद्धा गुन्हा दाखल व्हावा. त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून योगेश आल्हाट यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांच्या बाबतीमध्ये डिपार्टमेंटकडनं त्यांचं शिक्षण हे बोगस आहे, पदवी ही बोगस आहे अशा प्रकारची तक्रार नगरविकास खात्याकडे झाली होती. नगरविकास खात्याने त्याच्या संदर्भामध्ये माननीय आयुक्तांना कळवलेलं आहे की या बाबतीत जर विद्यापीठात जर त्यांची हजेरी नाही तर ती डिग्री कशी काय घेण्यात येणार आहे हा एक मुद्दा आहे. दुसरं म्हणजे वेस्ट टू मॅनेजमेंट एनर्जी ह्याच्यामध्ये 20 मीटरच्या वरती कचऱ्याच्या ढिगाची हाईट नसावी असं नॉर्म्स आहेत. ते नॉर्म्स असतानासुद्धा ही हाईट 20 मीटरच्या वरती होती. त्यामुळे जागेवरती तो अधिकारी सस्पेंड झाला पाहिजे. दुसरं म्हणजे हे सगळे सबलेट दिलेली कामं आहेत. अनेक कामं ही जी आहेत ही इकडच्या बड्या लोक आहेत म्हणजे ह्याच्यातला आका कोण आहे हे सुद्धा काढणं जरा आता गरजेचं आहे. SIT माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे. या ठिकाणी चाकण असेल, आळंदी असेल, खडकी असेल इकडचा कचरासुद्धा येतो असं आमच्या कानावरती आहे. फक्त टिपिंग फी वाढवणं आणि त्याच्यातनं आर्थिक स्वतःचा लाभ होणं, मुळशी कचरा डेपोचा उपयोग हा आर्थिक भ्रष्टाचारासाठी इकडच्या मंडळींनी अधिकारी आणि असतील काही पदाधिकारी असतील यांनी केलेला आहे. याची गांभीर्याने माननीय मुख्यमंत्र्यांना मी काल पत्र दिलं की याची चौकशी व्हावी आणि संबंधित लोकांना आपण घरी बसवावं. नव्हे तर सगळ्याच कारभाराची चौकशी होऊन जे काय आहेत आता हा जो आहे अँथनी अँड लारा त्याचं हे काम आहे. त्याचा मालक अमेरिकेमध्ये आहे आणि मग ह्या ठिकाणी कुलकर्णी असतील तो आल्हाट असतील हे किती वेळा येतात, किती वेळा इथं व्हिजिट करतात. त्यांना इंटरेस्ट नाही. त्यांना STPचे टेंडर काढण्यामध्ये, त्यांना परिचालन करण्यामध्ये, त्यांना दुसरे म्हणजे एवढी कामं देऊन ठेवलीत त्यांच्याकडं की त्यांना या कचरा डेपोच्या ह्याच्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही. हे जीवाशी खेळ नाही, हा खून आहे. पण काही कोट्यावधींचे टेंडर काढले जातात, काम होताना दिसत नाही, नक्की पैसा जातो कुठे काय. मी तुम्हाला तेच सांगते की कोट्यावधीची टेंडर ही फक्त स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यासाठी काढण्यात येतात. अधिकारी आणि काही जे पदाधिकारी आहेत त्यांची इथं एक अलिखित युती आहे. तुम्ही ह्या जर प्रकरणाची चौकशी केली मुळशी कचरा डेपोची ती सगळी नावं पुढे येतील. मी तर म्हणते ED मार्फत चौकशी व्हायला पाहिजे ह्या सगळ्याची की कोणाचे आर्थिक व्यवहार कोणाशी आहेत, या अकाउंट्समधनं या कॉन्ट्रॅक्टरच्या अकाउंट्समधनं कोणाकोणाला पैसे गेलेले आहेत त्याच्यावरनं हे सगळं उघडकीस येतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काय संपर्क झाला आहे आणि काय सूचना त्यांनी दिलेल्या आहेत? त्यांनी आम्हाला जागेवरती स्पॉटवरती जायला सांगितलं त्वरित आणि अशा प्रकारची सगळी सखोल माहिती त्यांनी देण्यास सांगितलेली आहे. औचित्याचा मुद्दा म्हणून उद्या विधानसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा येण्याची शक्यता आहे. नव्हे तर आम्ही ह्याचा जोपर्यंत म्हणजे पूर्ण ह्याचा खुलासा होत नाही तोपर्यंत आम्ही काही ह्या प्रकरणाला सोडणार नाही. आयुक्त म्हणतायत खरं तर ही नैसर्गिक आपत्ती आहे. आयुक्त नेमकं कुणाला वाचवतात या प्रकरणात? आयुक्तांना या गोष्टीची माहिती नाही आहे. म्हणजे ते नवीन आलेले आहेत आणि माहिती नाही आहे किंवा त्यांना त्याच्यात पडायचं नाही असं एकंदरीत दिसतंय आणि ते वाचवतात म्हटल्यापेक्षा त्यांना राजकीय दबाव असण्यापेक्षा त्यांना अजून त्याच्यातली कल्पना नाही आहे. आम्ही त्यांच्याकडनं सक्त मागणी करणार आहे. येणाऱ्या जनरल बॉडीमध्ये असेल, येणाऱ्या स्थायी समितीच्या मिटिंगमध्ये असेल, आयुक्तांना याचं उत्तर द्यावं लागेल. त्वरित ह्या 2 लोकांना तर घरी बसवलंच पाहिजे ज्यांनी या प्रकरणाला जबाबदार आहे.